हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा। मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। आजची खास बातमी आहे, अखेर ठाकरेपाडा ग्रामस्थांना रस्ता मिळाला। वाडा तालुक्यातील ठाकरेपाडा गांधरे या गावच्या रस्त्याचे काम न करता 19 लाख रुपये ठेकेदाराने परस्पर हडप केले होते। या संदर्भात मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलने आवाज उठवला होता। या रस्त्याचे चोरीचे प्रकरण लावून धरले होते। या रस्त्याच्या चोरीची चौकशी झाली व रस्ता चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले होते। त्यानंतर जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी संपादक शरद पाटील यांच्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन 20 लाखाचा रस्ता मंजूर केला। या रस्त्याचे काम सुरू झाले आहे। रस्ता मिळवून दिल्याबद्दल या गावातील महिलांनी शरद पाटील यांचा याच रस्त्यावर सत्कार करून त्यांचे आभार मानले। स्वातंत्र्यानंतर प्रथमच या गावाला रस्ता मिळणार असल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला। ठाकरे ग्रामपंचायत सदस्य, आमच्याकडे इंग्रजांच्या काळापासून रस्ता झालेला नव्हता, पण मशाल चॅनलचे शरद पाटील सर आले आणि आम्हाला खूप मार्गदर्शन केलं आणि त्यांनी रस्ता आणला। त्याच्याबद्दल आम्ही सर्व महिला त्यांच्या आभारी आहोत। एवढे वाईट हाल होते का आम्हाला इथून जायला गाड्यांचा प्रॉब्लेम होता। लहान मुलांच्या शाळेसाठी आम्हाला इथून स्नेहा गार्डनपर्यंत जाऊन सोडायला लागतं का तर गाड्या येत नव्हत्या, रस्त्यामुळे कोणती गाडी येत नव्हती, शाळेच्या गाड्या येत नव्हत्या किंवा रिक्षा येत नव्हत्या। रिक्षेवाल्यांना सांगितलं ठाकरेपाड्यात जायचं असलं तर त्यांना प्रश्न पडायचा का कसं जायचं, एवढा रस्ता खराब होता। पण आता मशाल न्यूज नेटवर्कमुळे आणि शरद पाटील सरांमुळे आम्हाला हा रस्ता पाहायला भेटतो। आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत, सरांचे पण आणि मशाल न्यूज चॅनलचे पण आम्ही खूप आभारी आहोत। धन्यवाद। मुद्दाम सांगेन की एखाद्या गावातील जर महिला सुशिक्षित असल्या आणि नुसत्या सुशिक्षित नाहीत तर काही आक्रमक असल्या आणि प्रश्न मांडण्याची त्यांच्यामध्ये जर जिद्द असली तर त्याचं काय होतं आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे ठाकरेपाडा आहे। मी ठाकरेपाडा या गावातील रस्त्याच्या भ्रष्टाचाराबाबत आवाज उठवला होता। या रस्त्याचं जे बिल आहे ते सलग 3 वेळा काढून खाल्लं होतं ठेकेदारांनी, मात्र एकदाही हा रस्ता केलेला नव्हता। ठक्कर बाप्पा योजनेमधून जी रस्ते लुटले गेले त्याच्यापैकी हा गांधरे ठाकरेपाडा रस्ता होता। आणि आम्हाला ज्यावेळेस या रस्त्याची माहिती मिळाली, या गावातील काही तरुणांनी सांगितलं की आमच्या गावामध्ये रस्ता झालेला नाही, मात्र बिल काढलं गेलं आहे। आम्ही तात्काळ आमची टीम इथे मशाल न्यूज नेटवर्कची पाठवली आणि याच्याबद्दल संदर्भातला आवाज उठवला। या रस्त्याची चोरी झालेली आहे असा विषय आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर गाजवला आणि त्याच्यानंतर सगळ्या महिला आक्रमक झाल्या आणि महिलांनी मागणी केली की आम्हाला आता रस्ता पाहिजे। बेस त्यावेळेस माहिती देताना महिलांनी सांगितले होतं की स्वातंत्र्यपूर्व काळापासून या रस्त्यावर कधीही डांबर पडलेली नाही, कधीही खडी पडलेली नाही आणि आमचे जे हाल होतात पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये ते प्रचंड आहेत, म्हणून आम्ही हा रस्ता लावून धरला। ह्या रस्त्याबाबतची माहिती सातत्याने आम्ही आमच्या चॅनलवर दाखवली। खरं तर मशाल न्यूज नेटवर्कवर हे सगळे व्हिडिओ आहेत, महिलांनी दिलेल्या प्रतिक्रिया आहेत, त्या जर तुम्ही बघितल्यात तर तुमच्या लक्षात येईल की गावातले प्रश्न कसे सुटतात। महिलांनी हा विषय उचलून धरल्यानंतर आणि मशाल चॅनलने त्यांना साथ दिल्यानंतर आज 1 महिन्यामध्येच या रस्त्याला चालना मिळाली आणि जवळजवळ 20 लाखाचा रस्ता आज प्रथम म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर प्रथमच या गावामध्ये हा रस्ता होतोय। आज खरं तर महिलांनी या गांधरा गावातील ठाकरेपाड्यातील महिलांनी मला सत्कार केला आणि सांगितलं की तुम्ही तुमच्यामुळे झाला आहे। तर खरं तर हा मशाल चॅनलचं हे क्रेडिट नाही की शरद पाटीलचं हे क्रेडिट नाही, हे क्रेडिट हे महिलांचं। मी सगळ्या गावातील जेवढे गाव आहेत ग्रामस्थ आहेत त्यांच्यासाठी मुद्दाम सांगेन की गावातली जर तरुण पोरं जर आक्रमक असली तर ती जर हुशार असली, महिलांनी जर त्यांचे प्रश्न सातत्याने लावून धरले ते जर मांडले तर अशा प्रकारे प्रश्न सुटतात। आज 20 लाखाचा रस्ता हा गांधरे ठाकरेपाडा या गावाला मंजूर झाला आहे, त्याच्या कामाची सुरुवात झाली आणि त्याच्यावरून पुन्हा एकदा राजकारण सुरू झालं। हा रस्ता आम्ही आणला, यांनी आणला, त्यांनी आणला। मी मुद्दाम पुन्हा एकदा सांगतो आवर्जून की हा रस्ता फक्त जिल्हा अधिकारी प्रशांत नारनवरे जे साहेब आहेत त्यांनीच हा मंजूर करायला लावला। त्यांच्याकडे मी व्यथा घेऊन गेलो, त्यावेळेस त्यांनी सांगितलं तात्काळ ह्या रस्त्याला आम्ही मंजुरी देतो आहे। त्यांनी फंड्स उपलब्ध करून दिले आणि 20 लाखाचा रस्ता हा केवळ ठाकरेपाडा गावातील महिलांच्या प्रयत्नाने मिळालेला आहे। आपल्या गावातही जर अशा समस्या असतील आणि तुम्ही जर लावून धरणार असाल तर मशाल न्यूज नेटवर्क हे तुमच्या पाठीशी
सातत्याने उभं राहील असा शब्द देतो आणि इथेच थांबतो. आणि त्याचबरोबर ठेकेदार इथले जे विशेष म्हणजे आम्हाला जे ठेकेदार मिळाले ते आहेत नवनीत ठाकरे या गावाचे, ते माझी उपसरपंच होते. आणि मी त्यांना मुद्दाम सांगेन की ठेकेदारी करताना आपण किती पैसे मिळतात तो महत्त्वाचा प्रश्न नाही, पण जेव्हा गावातला रस्ता असतो आणि तो पहिला रस्ता असतो तेव्हा आपलं नाव निघतं आणि आपण सांगतो की हा रस्ता मी केला आहे. म्हणजे अभिमानाने सांगता आला पाहिजे की हा रस्ता पहिल्यांदा म्हणजे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा जो रस्ता या गावामध्ये झाला तो मी केला असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. एवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही जर रस्ता केला तर नक्कीच ठाकरेपाडा गावातील सर्व ग्रामस्थ हे तुमचे ऋणी राहतील. तुम्हालाही आम्ही धन्यवाद देतो आणि खरा सत्कार आम्ही तुमचा करतोय की तुम्ही चांगला हा रस्ता करावा ही तुमच्याकडून विनंती. हा रस्ता आता खडी टाकून मुरूप टाकल्यानंतर त्याच्यावर परत एकदा डांबर आणि खडी येईल आणि त्याच्यानंतर त्याचं मिक्सिंग आहे, त्याच्यानंतर सिलकोट आहे. असे 4 प्रकार म्हणजे डांबरीकरण पूर्ण होणार आहे. डांबरीकरण पूर्ण होणार म्हणजे अशाच प्रकारच्या विविध स्वरूपाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.